नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात फिट नेशन इंडिया. एक प्रश्न विचारतो, सगळ्यांनी उत्तर द्या. तुम्ही किती वेळा स्वतःला म्हणलंय का, उद्यापासून व्यायाम सुरू करतो, सोमवारपासून डाएट करतो किंवा या महिन्यानंतर फिट होतो, 1 जानेवारीपासून व्यायाम सुरू करतो. स्वतःला असं कधी ना कधी प्रत्येकजण म्हणतोच, पण तो उद्या कधी येतच नाही. त्याचमुळे आजचा हा व्हिडिओ तुमच्या शरीरासाठी नाही, तर तुमच्या ह्या बदलत्या मनासाठी आहे. आपल्या आयुष्यात सर्वात मोठा शत्रू कोण आहे तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही म्हणत असाल आळस. नाही, तर आपल्या आयुष्यात सर्वात मोठा शत्रू ही टाळाटाळ करण्याची सवय आहे. तुम्हीच एक विचार करा, आपण मोबाईलसाठी वेळ काढतो, सोशल मीडियासाठी वेळ काढतो, मालिका, क्रिकेट, रील्स सगळ्यासाठी वेळ असतोय तुमच्याकडं. पण रताळ्यांनो, स्वतःच्या शरीरासाठी 30 मिनिटंही नसतात तुमच्याकडं. लक्षात ठेवा. पैसे मिळू शकतात, नोकरी पण मिळू शकते, पण गेलेले आरोग्य परत मिळवण्यासाठी अनेक वर्षे लागतात. फिटनेस म्हणजे काय? तुम्हाला काय वाटतं फिटनेस म्हणजे काय? फिटनेस या शब्दाचा अर्थ काय? फिटनेस म्हणजे फक्त 6 पॅक नाही. सकाळी उठल्यावर शरीर हलकं वाटणं, शिड्या चालताना दम न लागणं, दिवसभर ऊर्जा असणं, कुटुंबासोबत आनंदाने जगता येणं. व्यायामामुळे फक्त शरीरच बदलत नाही, आत्मविश्वास बदलतो, विचार बदलतात. व्यायाम न केल्यामुळे तुम्ही बघा, सकाळी जरा जडजड वाटतं, शिड्या चढताना दम लागतात. शिड्या चढताना काय, कुणाकुणाला तर चढतानाही दम लागतो आणि त्याच्या तोंडावर ऊर्जा नसते, काय नाही, दिवसभर तोंड पडलेलं असतं आणि पूर्ण आयुष्य बदलायला सुरुवात होते. नियमित शारीरिक हालचाल वजन नियंत्रण देतं, हृदयाचे आरोग्य स्थिर राहतं, स्नायू व हाडाचं आरोग्य वाढतं आणि मानसिक तंदुरुस्ती सुधारण्यात मदत करू शकतं. आता तुम्हाला वाटत असेल सुरुवात करायला, काय बाबा माझ्याकडे शूज नाहीत, काय नाही, जिम नाही. तुम्हाला सुरुवात करायला महागडा जिम लागत नाही, महागडे शूज लागत नाहीत, फक्त निर्णय लागतो. आज 10 मिनिट चालायला सुरुवात करा, उद्या 15 मिनिट, नंतर 20 मिनिट. छोट्या सवयी मोठे बदल घडवतात. तुम्हाला शर्यत कुणासोबतच लावायचं नाही, तुम्हाला स्वतःसोबत शर्यत लावायचं आहे. जर काल 10 पुशअप्स केले तर आज 11 करा. काल 1 किलोमीटर चालला तर आज थोडं जास्त चला. स्वतःला हरवायचं आणि स्वतःला जिंकायचं, हेच खरं फिटनेस. आज एक वचन द्या, सबब नाही, कारण नाही, उद्याची वाट नाही, आजपासून सुरुवात. कारण तुमचं शरीर ही खरीच तुमची संपत्ती आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, फिटनेस इंडियाला सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, तुम्ही आज घाम गाळाल तर उद्या तुम्हाला अश्रू गाळावे लागणार नाहीत. मी पुन्हा भेटेन एक नवीन फिटनेस आणि प्रेरणादायी व्हिडिओ सोबत. तोपर्यंत फिट राहा. तर खास आजसाठी तुम्हाला प्रश्न, तुमच्या फिटनेस प्रवासात तुम्हाला कुठला अडथळा वाटतोय? आळस की टाळाटाळ करणं, सातत्य टिकून न राहणं? प्रश्नाचं उत्तर नक्की द्या व मिळवा माझ्याकडून एक छोटंसं गिफ्ट. धन्यवाद.